सातारा अशा 3 ठिकाणी संजीवराजे निंबाळकर यांच्या घरावर आयटी छापेमारी झाली आहे. यामागे राजकीय कारण असल्याचं बोललं जातं. आता जेव्हा कधी ईडीची तर पडलेलीच नाही, आयकर विभागाची रेड झाली असं मला समजतं. मी बाहेरच आहे, मला कल्पना नाही. पण जेव्हा कधी असं घडतं तेव्हा राजकीय आहेच असं सांगितलं जातं. पण मला जर राजकीय मला वाटत नाही याच्यामध्ये काय आहे. ईडीला किंवा आयकर विभागाला काही शंका असतील, त्यांच्या निदर्शनास काय आला असेल तर त्या संदर्भात त्यांनी रेड केली असेल आणि ते सत्य समोर येईल. चौकशांती जेव्हा जेव्हा चौकशी झाली तेव्हा सत्य समोर आलेलं आहे. आणि मग असं कुणावर रेड पडली की सांगायचं की राजकीय रेड आहे आणि राजकारणामुळे रेड पडलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा कधी सत्ताधारी पक्षातल्या लोकांच्यावर पडते तेव्हा मात्र कायद्यानं पडलेली आहे. चौकशी झाली पाहिजे, आता न्याय मिळेल ही भूमिका घ्यायची. दुटप्पी विधानसभा भूमिका निवडणुकीमध्ये त्यांनी शरद पवारांना साथ दिली होती, त्यामुळे ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. मला कळत नाही आतापर्यंत ते सत्तेत असताना अनेक जणांवर रेड पडलेले आहेत. अनेक जणांवर गुन्हे दाखल झालेले होते, अनेकांची चौकशी झालेली होती. तेव्हा राजकीय कारण नव्हतं. आता राजकीय कारण कसं असू शकतं. सत्य समोर येईल. ज्या विभागाने छापा टाकला असेल त्यांनी माहिती घेऊन टाकलेलं असेल. त्यामुळे विनाकारण माझे म्हणणं आहे की याचं राजकारण होऊ नये आणि चौकशीला सामोरं जावं. सत्य समोर येईल जनतेच्या. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. जर तुम्ही दोषी नसाल, तुम्ही काही भानगडी केल्या नसतील तर त्याच्यामध्ये आपण उलट क्लीन होऊन येईल. एकदा रेड झाल्यानंतर जर त्यात काही दोषी आढळलं नाही तर मला वाटतं सर्टिफिकेट मिळतं आणि त्या सर्टिफिकेटची वाट बघावी त्यांनी.